सध्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे बोलतायत। खरं तर जी काही घटना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला कळते, पहिली जी घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करते। अशा गोष्टी ह्या फार संवेदनशील पद्धतीने हाताळायच्या असतात। त्याच्यामुळे माझी सगळ्याच माध्यमांना आणि सगळ्याच समाजाला विनंती राहील की त्या कुटुंबाची ओळख ही कुठेही बाहेर जाता कामा नये। मुली वयाने अतिशय लहान आहेत, त्यांचं उभं आयुष्य त्यांना जगायचं आहे। त्याच्यामुळे या विषयामध्ये आपण सगळेच बोलताना अतिशय संवेदनशीलपणे बोलावं अशी माझी विनंती राहील सगळ्यांना। आणि जी घटना झाली याबद्दल सरकारने तातडीने येऊन फास्ट ट्रॅक कोर्ट करून अशी व्यक्ती एकदा तरी या देशात असं झालं पाहिजे की तुम्ही अशी कुठलीही घाणेरडी चुकीची घटना गेली तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टमधून दिली गेली पाहिजे। ज्या दिवशी असं काही होईल त्यानंतर अशी घाणेरडा कृती करताना कुठल्याही व्यक्तीला 10 नाही 100 वेळा तो विचार करेल आणि ती भीती त्याच्यात बसली पाहिजे मनामध्ये। कारण का आज वर्दीची भीतीच राहिली नाही असं चित्र दिसतंय। आज पुण्यामध्ये तुम्ही बघा, क्राईम पुण्यात आणि महाराष्ट्रात किती वाढलेला आहे। कोयता गँग, किती वेळा ती कोयता गँग सारखी गाड्या फोडं घर फोडं करत असते, थांबत कसं नाही। याचा अर्थ वर्दीची भीती ही कुणाला राहिलीच नाही। आणि पोर्शची जी केस पुण्यामध्ये झाली त्या पोर्शच्या केसपासून रक्त सॅम्पल्स बदलायचे, लोक पळून जातात, ह्या गोष्टी घडल्यापासून वर्दीची भीती, ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांचा मान सन्मान हा लहानपणापासून मी एक आदर्श म्हणून पाहिलेला आहे। आजही महाराष्ट्राचे पोलीस हे देशातलं सगळ्यात चांगले पोलीस म्हणजे महाराष्ट्राचे पोलीस आहेत। पण मग आता काय बिघडलंय त्या डिपार्टमेंटमध्ये आणि ह्याचं उत्तर गृहमंत्र्यांना द्यावंच लागेल। बलात्कार, क्राईम अगेन्स्ट विमेन, एकीकडे तुम्ही महिलेला 1500 रुपये देताय, त्याचं मी मनापासून स्वागत करते। पण त्या महिलेला 1500 रुपये देऊन प्रश्न सुटत नाही, तो तिची सुरक्षितता ही सरकारची जबाबदारी नाही। आणि बदलापूरमध्ये याची एक हाय लेवल इन्क्वायरी झाली पाहिजे की आज लोकांचा जो रोष आहे किंवा जी दगडफेक होते ती होते कशी, त्याच्यात सर्वसामान्य माणूस रस्त्यावर का उतरला आहे, कारण का त्याला पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळत नाही आहे असं सांगण्यात येतं आहे माध्यमांच्यामधून। आणि मी तिथे फोन करून ही माहिती घेतली की 12 तास का 18 तास ते पालक वण फिरत होते न्याय मागत, पण एकाही पोलीस स्टेशननी त्याची दखल घेतली नाही। हा न्याय आहे महाराष्ट्रात, छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये जर एका लेकीला न्याय मिळत नसेल तर ह्या सरकारने मला असं वाटतं राजीनामा दिला पाहिजे। जर तुम्ही तुमच्या लेकींना सांभाळू शकत नसाल आणि तिच्यावर अत्याचार झाल्यावर न्याय देऊ शकत नसाल तर मला असं वाटतं या सरकारने राजीनामा दिला पाहिजे। राज्य सरकारनं जी शाळेला गेल्या काही दिवसांपासून घटना ती कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित शाळा असल्यामुळे त्याकडे कारवाई होताना दिसत नाही असं तुम्हाला वाटतं? कारण की या पूर्वी सुद्धा त्या जो आरोपी आहे त्याच्यानंतर हा राजकीय विषय या सरकारने, कुणाचीही शाळा असली कुणाचीही तरी अशी कृती जर आपल्या लेकीच्या विरोधात होत असेल तर हे सरकारचं अपयश नाही। आणि त्याची जर शाळा असा नियम कायदा जर महाराष्ट्र सरकारने लावला असेल तर मला असं वाटतं सरकारचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे। आणि अशा या सगळ्या सरकारमध्ये ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्याच्या सगळ्यांचे पहिले राजीनामे सरकारने घेतले पाहिजे। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, लेकींसाठी 1500 रुपयाचा कार्यक्रम, बहिणींच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही 1500 रुपये देताय, मग ही घटना झालीच कशी आपल्या राज्यामध्ये? आणि झाली तर झाली, तुम्ही कुणाला प्रोटेक्ट करताय? जर संस्था चालक कुठल्याही पक्षाचा असू दे, संस्था चालकाचा आणि राजकारणाचा विषय येतोच कुठे इथे? 1 लाख महिला राज्यातून गायब झालेल्या आहेत आणि त्यातच भयावह परिस्थिती महिला अत्याचाराच्या संदर्भात होती। सरकार असंवेदनशील आहे सगळं? नाही, हे मी आज सकाळीही माध्यमांशी बोलताना हे बोललेले आहे की हे सरकार फक्त लोकसभेच्या शॉक नंतर, लोकसभेच्या आधी यांना खरंच बहिणी आठवल्या नाही। बहिणी कधी आठवल्या? लोकसभेच्या इलेक्शन नंतर, विधानसभेच्या आधी। आणि त्यानंतर जे सगळा हा जो डेटा हा केंद्र सरकारचा डेटा आहे, महाराष्ट्राचा आणि केंद्र सरकार एकाच विचाराचं आहे। पण क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या बरोबर होणारे गैरव्यवहार असतील किंवा अत्याचार असतील हे महाराष्ट्रात वाढतायत, कुठेही कमी होताना किंवा थांबताना दिसत नाही। आणि आज काल जी घटना झाली
काय पहिली घटना नाही. मागच्या आठवड्यात पण अशा अनेक घटना झालेल्या ह्या माध्यमातूनच आम्ही पाहिलेल्या आहेत. त्यामुळे या सरकारचा आणि त्या डिपार्टमेंटचा मी जाहीर निषेध करते आणि या सरकारचा राजीनामा मागते. राज्य सरकारनं जे खुलासा करणारं पत्र सुमोटो ऍक्शन घेतली आणि असंच कशाची? राज्यात वेस्ट बेंगॉलच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने सुमोटो ऍक्शन घेतली आणि आज त्या संदर्भातली सुनावणी देखील पार पडली. राज्यात देखील जर सरकार हे करत नसेल तर अशा भूमिका हव्यात असं वाटतंय. हे दुर्दैव आहे की अशा संवेदनशील गोष्टीमध्ये राजकारण येते. हेच दुर्दैव आहे. अशा गोष्टीमध्ये त्या लेखीच्या मागे आम्ही सगळ्यांनी आमचे राजकीय मतभेद सोडून त्या मुलीच्या बाजूनी आम्ही उभं राहिलं पाहिजे. इलेक्शन होत राहतील, त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. या मुलीबद्दल हे विचार करणार नाही. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार हे फक्त आणि फक्त मताच्या मागे असतं आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. राज्य सरकारनं जे खुलासा करणारं शाळेला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की 13 ते 15 या तारखेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. मात्र शाळेनं हे संपूर्ण प्रकरण लपवलं आणि ही घटना उघडकीस आलेली नाही आहे. एकंदरीतच शाळेचा बेजबाबदारपणा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. केवळ अधिकाऱ्यांची बदली करणं इतपत हे प्रकरण तुम्हाला योग्य वाटतंय का? हे नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटत नाही. त्याचं उत्तर गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांना द्यावं लागेल. कारण का गृह मंत्रालय काय करते आणि शिक्षण मंत्रालय काय करते. सगळ्या ठिकाणी सातत्याने गृहमंत्र्यांचं फेलियर हे आपल्याला संपूर्ण राज्यात दिसतंय. मग पॉर्सची पुण्याची केस असू दे, वाढणारे महाराष्ट्रातले ड्रग्ज असू दे, किंवा हफ्त्यांच्या ज्या गोष्टी आज येत आहेत सगळीकडून त्या कानावर, किंवा महिलांवर होणारे अत्याचार, याला जबाबदार कोण आहे? तर गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. मी अपेक्षा करते की गृहमंत्र्यांनी, अजून मी तरी गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट नाही पाहिलेलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं, पण या राज्याचे गृहमंत्री आहेत कुठे? मग हे गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. किंवा मग महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांचाही राजीनामा घेतला पाहिजे. नुसता अधिकाऱ्यांच्या बदल्या करून हा प्रश्न सुटणार नाही आहे. द बक स्टॉप्स ॲट मंत्रालय. मंत्री महोदय काय करत आहेत? दो बच्चियों के साथ, जो स्कूल की छोटी बच्चियां 3 से 4 साल, उनके साथ गलत व्यवहार होता है. पूरी इस घटना को आप किस तरह देख रहे हैं? हालांकि ये मिसमैनेजमेंट है सरकार का. महाराष्ट्र की सरकार क्या कर रही है? महाराष्ट्र की पुलिस इस देश की सबसे अच्छी पुलिस यंत्रणा है, लेकिन जिस तरह से महिलाओं पे अत्याचार हो, कोयता गैंग हो, आप देखिए क्राइम इस राज्य में बढ़ता जा रहा है और क्राइम की जिम्मेदारी किसी होम मिनिस्ट्री पे है. तो महाराष्ट्र की होम मिनिस्ट्री और एजुकेशन मिनिस्ट्री दोनों को जवाब देना पड़ेगा. और मेरी मुख्यमंत्री जी से सवाल है, मैंने उनका स्टेटमेंट देखा लेकिन उनके गृह मंत्री कहाँ है? मैंने उनका तो स्टेटमेंट आपके किसी भी चैनल पे नहीं दिया. सर, जिस प्रकार से बात करें महाराष्ट्र में या पुणे या जिस प्रकार से मुंबई के इर्द गिर्द इलाके में आए दिन इस प्रकार की घटना गए, नहीं, हर महाराष्ट्र में हो रही है. फेलियर रहता है. बिल्कुल लॉ एंड ऑर्डर फेलियर है. मैं कब से कह रही हूँ, जब जब देवेंद्र जी होम मिनिस्टर होते हैं हमेशा लॉ एंड ऑर्डर का फेलियर होता है. आप देख रहे हैं पिछले हफ्ते भी जलगांव में जो घटना हुई, धुले में जो घटना हुई, नासिक में जो घटना हुई, कौन है इसके जिम्मेदार? आप पता करिए. आप ही के चैनल ने दिखाया था. तो पिछले हफ्ते जो घटना हुई, फिर मराठवाड़ा के कई इलाकों में घटना जी हुई है. इसके बाद ये महिलाओं का इशू है. उसके बाद पूना डिस्ट्रिक्ट में होता है. हमेशा हर हफ्ते 10 दिन महाराष्ट्र में ऐसी घटना क्यों होती है? इसके जिम्मेदार कौन है? तो गृह मंत्रालय और उसका इंटेलिजेंस है. फिर इस राज्य का इंटेलिजेंस फेल है पूरा. आप मांग करेंगे देवेंद्र फडणवीस इस्तीफा दे जिस प्रकार से लापरवाही? नो, मैं तो पहले भी मांग कर चुकी हूँ कि इस मामले में जिस तरह से कंप्लेन की गई, नहीं ली गई, स्कूल को बोला गया लेकिन उसका फॉलोअप नहीं किया. इस राज्य के जो एजुकेशन मिनिस्टर है, शिक्षा मंत्री और गृह मंत्री माननीय मुख्यमंत्री जी ने उनका इस्तीफा लेना चाहिए. आपको लगता नहीं जिस प्रकार से स्कूल के खिलाफ कार्रवाई की गई, जैसे कि वहाँ के 4 प्रिंसिपल हो, 2 टीचर है और 1-2 लोगों को टोटल 4 लोगों को सस्पेंड किया गया और उस पुलिस स्टेशन के अधिकारी को ट्रांसफर किया, क्या ये कार्रवाई सच में आपको लगता है कि और आगे ट्रांसफर और बदली करके नहीं हो, एक पूरा मैसेज जाना चाहिए इस राज्य में कि देयर इज 0 टॉलरेंस अगेंस्ट एनी क्राइम एंड स्पेशली अबाउट विमेन एंड चिल्ड्रन. बच्चे हैं हमारे, हम अगर बच्चों को ये प्रोटेक्ट नहीं कर पा रही है सरकार, तो किस हक से ये सरकार में बैठे हुए आज मंत्रालय में? जो घटना हुई सबको पता था. हफ्ते भर के पहले स्कूल ने बताया था, तो फॉलोअप नहीं करना चाहिए उसका? और उसके बाद पुलिस थाने में जाने में घूमते रहे वो पेरेंट्स, उनके माँ और पिताजी घूमते रहे 12-18 घंटे, किसी ने उनकी कंप्लेन तक नहीं ली. कौन है इस पे जिम्मेदार? ये सरकार है. क्योंकि ये सरकार घर तोड़ो, पार्टियां तोड़ो, ईडी, सीबीआई, इनकम टैक्स, इसमें इतनी व्यस्त है
कि उनको इस जो संवेदनशील मामले इसके लिए और सरकार चलाने के लिए वक्त ही नहीं है। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।